राज्यात एकीकडे विधानसभेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन तापलेलं आहे आणि दुसरीकडे दिल्लीच्या राजकारणाशी जोडलेली थेट मोठी लढत आकार घेत आहे. राज्यसभेची निवडणूक. नमस्कार, मी सपना स्वागत करते तुमचं मराठी फॅक्ट बॉक्स मध्ये. 16 मार्चला राज्यसभेच्या 7 जागांसाठी मतदान होणार आहे. अर्ज भरण्याची तारीख जवळ येत असताना प्रत्येक पक्षात जोरदार हालचाली सुरू झाल्या आहेत. सर्वात आधी चर्चा झाली ती अजित पवार गटाकडून. पार्थ पवारांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याची माहिती समोर येते. भाजपकडून संभाव्य नावांमध्ये रामदास आठवले, विनोद तावडे, विजया रहाटकर, भागवत कराड आणि प्रीतम मुंडे यांच्या नावांची चर्चा झाली आहे. शिंदे यांच्या शिवसेनेकडून राहुल शेवडे आणि शायना यांचे नाव पुढे आले आहे. पण खरी अडचण आहे ती महाविकास आघाडीमध्ये. कारण एक जागा आणि दावेदार अनेक. शरद पवार यांची राज्यसभेची टर्म संपत आली आहे. त्यांच्या गटातील नेत्यांचा सूर स्पष्ट आहे. पवार साहेबांना पुन्हा राज्यसभेत पाठवलंच पाहिजे. पण दुसरीकडे उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि काँग्रेसचा प्रश्न आहे. आमचे आमदार जास्त असताना ही जागा आम्ही का सोडावी? आदित्य ठाकरे यांचा आग्रह आहे की ही जागा त्यांच्या पक्षाकडेच राहावी आणि प्रियंका चतुर्वेदी यांनाच पुन्हा संधी द्यावी. काँग्रेसचं म्हणणं वेगळं आहे. राज्यसभा किंवा विधान परिषद किमान एक जागा आम्हाला मिळालीच पाहिजे. आता इथेच भाजपने आपला मोठा डाव टाकला. भाजप म्हणतंय की जर महाविकास आघाडीनं शरद पवारांना अधिकृत उमेदवार केलं तर आम्ही निवडणूक बिनविरोध करण्यास तयार आहे. राजकीय दृष्ट्या पाहिलं तर हा एक मास्टर स्ट्रोक आहे. कारण एकीकडे भाजप स्वतःला शरद पवारांच्या विरोधात नाही असं दाखवतंय आणि दुसरीकडे काँग्रेस आणि ठाकरे गटावर दबाव वाढवतोय. कल्पना करा, जर ठाकरे आणि काँग्रेस यांनी पवारांना उमेदवारी दिली तर त्यांची स्वतःची जागा हातातून जाऊ शकते आणि जर दिली नाही तर भाजप उमेदवार उभा करून लढत चुरशीची करू शकतो. अगदी पवारांना अप्रत्यक्ष पाठिंबाही देऊ शकतो. यामुळे नॅरेटिव्ह तयार होतो की महाविकास आघाडीमध्ये शिल्पकार असलेल्या शरद पवारांना त्यांच्या सहकाऱ्यांनीच नाकारलं. हा दबावाचा पहिला डाव. आता दुसरा डाव काँग्रेसवर. मे महिन्यात विधान परिषदेच्या 9 जागा रिक्त होत आहेत. मतांचा कोटा 29 असेल आणि गणितानुसार महायुतीला 8 जागा आणि महाविकास आघाडीला फक्त 1च जागा मिळण्याची शक्यता आहे. सध्या विधान परिषद काँग्रेसचे 6, ठाकरे गटाचे 6 आणि पवार गटाचे 3 आमदार आहेत. विरोधी पक्षनेतेपद रिक्त आहे आणि इथेच भाजपकडून काँग्रेसला ऑफर, राज्यसभा बिनविरोध करा आणि आम्ही तुम्हाला विधान परिषदेचं विरोधी पक्षनेतेपद देतो. या पदासाठी सतीश पाटील यांच्या नावाची चर्चा आहे. जर काँग्रेसने परिषदेची एकमेव जागा स्वतःकडे घेतली तर त्यांचे 7 आमदार होतील आणि सर्वाधिक संख्याबळामुळे विरोधी पक्षनेतेपद काँग्रेसकडे जाईल. मग समीकरण असं बनेल की राज्यसभा पवारांकडे, विधान परिषद काँग्रेसकडे आणि ठाकरे गटाच्या हाती काहीच नाही. विशेष म्हणजे मे महिन्यात उद्धव ठाकरे यांच्या स्वतःचीही कार्यकाळ संपतो आणि जर त्यांना परिषदेची जागा मिळाली नाही तर ते पुन्हा आमदार होऊ शकणार नाही. म्हणजेच भाजपचा उद्देश स्पष्ट दिसतो. ठाकरे गटाचं राजकारण मर्यादित करायचं, काँग्रेस आणि ठाकरे यांच्यात दरी वाढवायची आणि महाविकास आघाडीतील उरले सुरले ऐक्य कमकुवत करायचं. राजकीय दृष्टिकोनातून पाहिलं तर हा एका दगडात 2 पक्षी मारण्याचा प्रयत्न आहे. पहिला फायदा शरद पवार विषयी सौम्य भूमिका घेऊन त्यांना नैतिक पाठिंबा दाखवणं. दुसरा फायदा काँग्रेसला सत्तात्मक लाभाची ऑफर देऊन ठाकरे गट वेगळा करणं. आगामी 3 वर्षात राज्यात मोठ्या निवडणुका आहेत. अशा वेळी विरोधक एकत्र राहू नयेत हीच भाजपची रणनीती दिसते. आता पुढचा प्रश्न, महाविकास आघाडी एकत्रित निर्णय घेईल का? शरद पवार पुन्हा राज्यसभेत जातील का? काँग्रेस विरोधी पक्षनेतेपद स्वीकारेल का? आणि सर्वात महत्वाचं म्हणजे या सगळ्या राजकारणात उद्धव ठाकरे यांची भूमिका काय असेल? राज्यसभेच्या एका जागेवरून सुरू झालेला हा संघर्ष पुढच्या काही महिन्यात महाराष्ट्राच्या राजकारणाची दिशा ठरवू शकतो. तुम्हाला काय वाटतं? हा भाजपचा राजकीय मास्टर स्ट्रोक आहे की महाविकास आघाडी पुन्हा एकत्र येऊन गेम मध्ये ट्विस्ट आणणार आहे? तुमचं मत कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा आणि आमचे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.